नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावे। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावे। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावे। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावे। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावे। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची सध्या स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा कुठेतरी 6,600 ते 7,200 दरम्यान दिसत आहे आणि देशामध्ये कापसाची दिवसाला आवक होत आहे ती जवळपास 2 लाख गाठीच्या आसपास होत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जो आपण प्रश्न विचारलाय की अखेर फेब्रुवारी महिन्यात कापूस विकावा की मग थांबावे, तर बघा मित्रांनो, आवक सध्या 2 लाख गाठे, ही आवक आपल्याला 15 फेब्रुवारी नंतर घटताना दिसेल। ही आवक जाणकारांच्या मते 1.5 लाख गाठीच्या आसपास येणार आहे। जर 1.5 लाख गाठीच्या आसपास ही आवक 15 तारखेपर्यंत आली किंवा त्यानंतर आली की देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली की कापसाच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि 15 तारखेनंतर कापसाचा बाजारभाव सुधारला, 200-300 ची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर कापूस विकावा की मग थांबावे तर लक्षात घ्या, 200-300 ची तेजी आली, 7,400 7,500 असा जर भाव मिळाला तर तिथं आपण 25% कापूस विका आणि बाकी कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री, ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।